आषाढ महिना आहे, काहीतरी खास व्हायला हवे. तर आज आपण आषाढ स्पेशल गावरान पद्धतीचे माशाचे कालवण पाहणार आहोत. नमस्कार, मी ऋतुजाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण गावरान चवीचे तिखट झणझणीत माशाचे कालवण बनवणार आहोत. एकदा हे कालवण बनवले की गरमागरम भाकरीसोबत किंवा वाफाळलेल्या भातासोबत सगळेच बोट चाटत जेवतील. आज मी तुम्हाला प्रत्येक स्टेप अगदी सविस्तर सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया आपल्या गावरान खास झणझणीत माशाच्या कालवण रेसिपीला. सर्वप्रथम आपण ताजे मासे स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि कट करून साफ करून घेतले आहेत. तुम्ही इथे तुम्हाला आवडणारे कोणतेही मासे वापरू शकता. आता स्वच्छ धुवून घेतलेल्या माशामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालणार आहोत आणि अर्धा चमचा हळद घातली आहे. मीठ व हळद माशांना व्यवस्थित लावून घ्यायचे आहे आणि 15 ते 20 मिनिटे मुरण्यासाठी ठेवून द्यायचे आहे. यामुळे माशाचा येणारा कच्चा वास कमी होतो. आता आपण कालवणासाठी लागणारे वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घेतले आहेत, 15 ते 20 लसूण पाकळ्या, मूठभर कोथिंबीर घेतली आहे, एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे आणि एक टोमॅटो सुद्धा बारीक कट करून घेतला आहे आणि 2 टेबलस्पून पांढरे तीळ घेतले आहेत आणि 1 टेबलस्पून जिरे घेतले आहेत. आता आपण हे सर्व साहित्य भाजून घ्यायचे आहे. त्यासाठी गॅस ऑन करून एक तवा ठेवूया. सुरुवातीला तीळ भाजून घेऊया. 1 मिनिटभर तीळ भाजायचे. त्यानंतर त्यामध्ये जिरे घालणार आहोत. तीळ आणि जिरे छान असे खमंग भाजून घ्यायचे आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता त्याच तव्यावर आपण 2 चमचे तेल घालून घेतले आहे. तेल थोडे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण ओल्या खोबऱ्याचे काप भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. खोबऱ्याचे काप छान असे भाजून घ्यायचे आणि आता त्याच तव्यावर आपण कांदा घालून घेतला आहे. कांदा सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांदा नरम झाला की त्यामध्ये 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आहेत आणि टोमॅटो सुद्धा घातला आहे. आता हे सर्व जिन्नस छान असे भाजून घ्यायचे. भाजलेले जिन्नस प्लेटमध्ये काढून आणि थंड होण्यासाठी ठेवूया. आता थंड झालेले साहित्याचे आपण वाटण बनवून घेणार आहोत. थंड झालेले साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये मूठभर कोथिंबीर घालून थोडेसे पाणी घालून आपण वाटण तयार करून घेणार आहोत. आता लागणारे वाटण छान असे तयार झाले आहे. आता आपण कालवण बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवूया. गॅसवर कढई ठेवून घेतले आहे. त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घातले आहे. तेल थोडे गरम झाल्यानंतर वाटणाची पेस्ट घालून घेणार आहोत. वाटण मध्यम आचेवर छान परतून घ्यायचे. जोपर्यंत वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण वाटण हे गॅसच्या मंद आचेवर 2 ते 3 मिनिटे चांगलं परतून घ्यायचं आहे. आता आपला हा मसाला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण भाजून घेतला आहे. त्याला छान असे तेल सुटले आहे. आता यामध्ये आपण 2 चमचे घरगुती कांदा लसूण मसाला वापरत आहोत. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार मालवणी मसाले सुद्धा वापरू शकता. मसाला टाकल्यानंतर थोडेसे परतून घ्यायचे. आता यामध्ये आपण 1 चमचा काश्मीरी मिर्च पावडर टाकणार आहोत. त्यानंतर थोडेसे परतून घ्यायचे. 1 चमचा गरम मसाला वापरला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून थोडेसे परतून घ्यायचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. 5 ते 6 मिनिटे हे परतून घ्यायचे. आता हे सर्व मसाले आपल्याला मंद आचेवर छान असे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहे आणि त्यानंतर जे वाटण करून घेतलेले होते त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 1 वाटी पाणी घातले आहे आणि तेच पाणी आपण यामध्ये ओतून देणार आहोत. पाणी ओतल्यानंतर थोडेसे मिक्स करून घ्यायचे आहे आणि इथे आपण पुन्हा 2 ग्लास गरम पाण्याचा वापर करणार आहोत. आता यामध्ये थोडेसे पाणी घालूया. इथे मी गरम पाण्याचा वापर केला आहे आणि इथे मी 3 ग्लास पाण्याचा वापर केला आहे. गॅसची फ्लेम मंद ठेवली आहे.
रस्सा मंद गॅसवर उकळी येण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. रश्श्याला उकळी छान आली की आता यामध्ये आपण मासे सोडून देणार आहोत. मासे सोडताना गॅस मंद आचेवर ठेवायचा. सर्व मासे यामध्ये घालून घेतले आहेत. मासे शिजण्यासाठी 7 ते 8 मिनिटे मंद आचेवर ठेवायचे. उकळी आल्यावर हलक्या हाताने मासे सोडा. मासे घातल्यानंतर जास्त ढवळू नका. फक्त कढई हलक्या हाताने फिरवा म्हणजे मासे तुटणार नाहीत. 8 ते 10 मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. मासे छान शिजले आहेत. छान अशी उकळी सुद्धा आली आहे. रश्श्याला छान तरी सुद्धा आली आहे. शेवटी गॅस बंद करा आणि गरमागरम भात किंवा बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी आणि त्यासोबत हे झणझणीत माशाचे कालवण तयार आहे. यापेक्षा सुंदर जेवण दुसरे काही असू शकत नाही. तर तयार झाले आहे अगदी सोप्या पद्धतीने घरच्या मसाल्यामध्ये गावरान चवीचे माशाचे कालवण. रेसिपी एकदम साधी सोपी आहे. कमी साहित्यामध्ये घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये तयार होणारी आहे. आजचं हे झणझणीत माशाचं कालवण जर तुम्हाला आवडले असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा रेसिपी तुम्हाला आवडली का. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच रेसिपींसाठी आपल्या ऋतुजाच रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो.